वो मेरे ख्याल से गलत न्यूज है। ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस आज तक मैंने कभी भी आपके सामने मैंने की नाही आहे। प्रेशर टॅक्टिक्स जर असती तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर 2 पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो। तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नहीं बनेगा, कोई भी नेता प्रेस में नहीं है। थोड़ा अभी ये चर्चा को फुल स्टॉप होना चाहिए। हम अभी सिरसाट साहब भी यहाँ बैठे हैं, हमारे मुख्य प्रतोद भी यहाँ है, यहाँ हमारे एमएलए साहब भी 2-4 है। हमारे मन में किसी के भी मन में ये ख्वाहिश नहीं है कि हम वहां कुर्सी पे जाके बैठे। हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ही इस पद पे बैठना चाहिए, ये हमारी सबकी इच्छा है। ये हम सब ने, हम जो मंत्री थे वो मंत्रीगण ने, सब एमएलए लोगों ने कल साहब को जाके मिलके बोला है कि साहब आपको रिक्वेस्ट है कि आपको उप मुख्यमंत्री पद लेना चाहिए, आपको उप मुख्यमंत्री होना चाहिए। और हमको विश्वास है सबको कि अभी आधा 1 घंटे में साहब इसका सकारात्मक विचार करेंगे और हमारी ख्वाहिश पूरी करेंगे। मेरे बारे में जो बोला गया है वो पूरी तरह से गलत है। वो मेरे ख्याल से गलत न्यूज है। ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस आज तक मैंने कभी भी आपके सामने मैंने की नहीं है, क्योंकि जो मैं प्रेस कॉन्फ्रेंस करता हूं आपके कैमरे के सामने करता हूं, इसलिए वो गलत न्यूज बना के मुझको बदनाम करने की साजिश है और उसके ऊपर मैं कायदेशीर कारवाई करूंगा। उद्याची शपथविधीला आता फक्त 4 तास बाकी आहेत, असं असताना शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये, एकनाथ शिंदेचा निर्णय का होत नाहीये असं म्हटलं जातं आहे की शिवसेनेची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे। प्रेशर टॅक्टिक्स जर असती तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर 2 पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो। पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की शिंदे साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही, हे जगजाहीर आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका 2 वेळा पत्रकार परिषदेमधून जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे। पण चांगले पोर्टफोलिओ मिळावे यासाठीच हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत असं म्हटलं जाते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप याचा सुतरामही संबंध नाही। शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो, सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नाही। उदयजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरती फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव आहे। जाहीर कधी होणार, म्हणजे किती वेळात हे जाहीर केलं जाणार? मला असं वाटतं मगाशी असं आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची, त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाहीये। शिवसेनेकडनं पण जी छापण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही। त्यांनी टी शर्ट पण छापले, ते पण शिवसेनेची राष्ट्रवादी पहिला प्रश्न आहे की कधी जाहीर होणार, दुसरा प्रश्न काय होतं 4-5 प्रश्न विचारलं नाही, मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो। तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते। ते पहिली गोष्ट निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो। पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे, त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं, हा निर्णय झालेला होता। त्याच्यामुळे एनसीपीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे। बघा तुम्ही, शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे एनसीपीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही। आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली
ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केली होती. तुमच्याकडनं राज्यपालांना पत्र गेलंय का? घेणार की नाही हे किती वेळात कळेल? तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांच्या नावावर? सामंत साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय 1 तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना, ही प्रेशर टॅक्टिस नाही. आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो, आम्ही साहेबांना जवळून ओळखतो, त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो. ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही. त्याच्यामुळं ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांनी चर्चा केलेली आहे, त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला उदय जी, इतना वक्त क्यों लग रहा है? मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बनाना है, इतना वक्त क्यों लग रहा है? 2 घंटे से 3 घंटे का वक्त बचा है, 5 बजे शपथ ग्रहण हो रहा है, अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि मुख्यमंत्री का उप मुख्यमंत्री का शपथ होना है? पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है, हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए. अभी ठीक है, हो जाएगा ना. एक शपथ लेने और भी पोर्टफोलियोज और भी मिनिस्टर्स क्या शपथ लेंगे या सिर्फ 3 ही ये जो है शपथ लेने वाले? अभी तो चौथा कौन लेने वाला है किसी भी पता नहीं है. अगर आप लोगों का क्या स्टैंड है? आप उदय जी, मंत्री पद की शपथ लेंगे अगर सीएम कॅबिनेटमध्ये नहीं बनते, एकनाथ सीएम नहीं शिंदे बनते? नसतील तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात का? नाही, एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट. आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे, थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे. आमची जी अटॅचमेंट शिंदे साहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे, परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टीममध्ये राहून काय उपयोगाचं आहे. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट आमची भूमिका स्पष्ट आहे. कॅबिनेटमध्ये आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे, जाहीरपणानं देखील सांगतो. त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदे साहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री जर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आमदार कॅबिनेटमध्ये जाणार नाही. आम्ही नकारात्मक विचार करतच नाही. आम्ही जी केलेली शिंदे साहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदे साहेब करतील आणि शिंदे साहेब 5:30 वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह, शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री आहे. पण हे सगळं राजभवनलाही कळवावं लागेल, तर राजभवनला कधी संपर्क केला पाहिजे? मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे 2 किलोमीटर आहे. तसं जर ट्रॅफिक असेल तर 5 मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर 2 मिनिटं. त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे, जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय, अनेक जण इच्छुक आहे आणि महाराष्ट्राला देखील सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो, 2004 पासून आपण जर ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो 10 ते 15 दिवसाचाच आहे. परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला, ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून घेऊन सगळं 36-38 दिवस जे काय लागले, त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही. जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं 166 आमदारांचं, ते बाजूला ठेवून 35 दिवस 36 दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती. स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळीचे तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेसबरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले. हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात. आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेला त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिन्ही आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. सर, एक हिंदी प्रश्न है कि आपने कहा कि अगर एकनाथ शिंदे जी डेप्यूटी सीएम पद नहीं लेते तो हमारे में से कोई शपथ नहीं लेगा, कोई भी कैबिनेट की. इसके बारे में थोड़ा खुलकर बताएं. नहीं, ये तो कल हमने सबने एकनाथ शिंदे साहब को बताया है, हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें निगेटिविटी नहीं देखते. हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एमएलए लोगों की नहीं है, हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिवसैनिक है उनकी भी ही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे, हमको विश्वास है. सर क्या थोड़ा स्पेसिफिक बता देंगे? थोड़ा स्पेसिफिक. थोड़ा स्पेसिफिक. कैबिनेट में शामिल होंगे, सत्ता में शामिल नहीं होंगे तो आप ही नहीं होंगे. थोड़ा स्पेसिफिक. मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी,
जो भावना हमारे मन में थी एकनाथ शिंदे साहब के बारे में, वो कल हमने सब मिलके एकनाथ शिंदे साहब के पास बयान की है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए, आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए। और ये जो हमने रिक्वेस्ट की है, हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब 5:30 बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे। आपने जो भावना व्यक्त की है उसमें ऐसा भी कहा है कि खुद कैबिनेट में नहीं होंगे, ऐसे भी कहा है। मैंने बोला ना, मैंने चार बार बोला, अभी पांचवी अभी देखो मेरे बारे में एक अभी न्यूज आई, वो मैं बोला भी नहीं था, तो अभी लाइन क्या लेना चाहिए, कुछ लाइन पे जाना चाहिए, ये अभी हमारे ऊपर छोड़ दो ना। हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ पास रखी है कि अगर आप उप मुख्यमंत्री पद की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार, अगर हम कोई भी हमारे एमएलए वो बोलेंगे आप उधर जाके शपथ लो, ये करो, तो हम भी नहीं लेंगे। ये हमारी जो प्रामाणिक भावना थी वो हमने शिंदे साहब को बोल दी है। इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते, हमने जो मांग की है हमको पूरा विश्वास है कि शाम को एकनाथ शिंदे साहब उपमुख्यमंत्री पद की शपथ लेंगे। भाजपने काही सेनेचे जे मंत्री आहेत ते वादग्रस्त ठरले, त्यांची नावं नसावीत असं काही सांगितलंय का आणि काही अंतर्गत झालंय का शिवसेनेमध्ये माजी मंत्री? मला तर देवेंद्रजींनी आणि या सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलं निवेदन द्यायचं आहे, हे सूत्र शोधून काढा। हे सूत्र तुमच्यापर्यंत जे येतं, आता ही कुठेही चर्चा नाही, मगाशी खात्यावरची चर्चा ती पण कुठं झालेली नाही, सगळं खेळीमेळीनं चाललेलं आहे। आमची भावना आम्ही शिंदे साहेबांकडे मांडलेली आहे, परंतु अशी अचानक काही आता जसं माझ्या बाबतीतली बातमी आली, तर पहिली माझी मागणी आता सरकार स्थापन झाल्यानंतर हे राहणार आहे की किती सूत्र, वरिष्ठ सूत्र ही सगळी शोधून आम्हाला तर कळली पाहिजेत। आमच्या आजूबाजूला बसलेली तर सूत्र नाही आहेत, तर त्याच्यामुळे को निमंत्रण दिया गया है, आपको कुछ पता है इसके बारे में? उद्धव ठाकरे को भी निमंत्रण दिया गया है। हमने, ये बड़ी बात है, उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख को निमंत्रण देना नहीं देना, वो तो मेरे ख्याल से प्रोटोकॉल वाले देखते हैं, उन्होंने दिया है कि नहीं दिया है मुझको मालूम नहीं, लेकिन हमारी जो पार्टी ओरिएंटेड जो बात है वो हमने शिंदे साहब को बोल दी है। और मैं वापस बोल रहा हूँ कि हमको विश्वास है कि 1 घंटे में आपको जो न्यूज चाहिए वो आपको मिलेगी और ब्रेकिंग मिलेगी।